महेंद्र दळवी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. महेंद्रजी, व्हिडिओ तुमच्या समोर आणला होता अंबादास दानवे यांनी आणि आता तुम्ही म्हणत आहात की तो व्हिडिओ मॉर्फिंग केलेला आहे. काय सत्य आहे, काय सांगा? सत्य आपण त्यांना काल देखील आपण प्रति चॅलेंज दिलंय. त्या व्हिडिओ मध्ये अंशतः सत्यता असेल तरी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे किंवा त्यांनी डिबेटला कुठल्या चॅनल यावं. आणि आपण बघतो की जो व्हिडिओ त्यांनी दाखवलाय त्याचा जो फोटो आहे आदरणीय तटकेसर ज्या खासदार दुसऱ्या झाले त्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेचे आभार त्या व्हिडिओच्या मध्ये माझे आहेत. तीच लिपसिंग दाखवून त्यांनी प्रयत्न केलाय. म्हणून ती साईट त्यांच्याकडनं येते असं मला वाटतं सगळ्यांना आम्हाला. आणि म्हणून तेच आम्ही त्यांना आरोप केला की ह्या सगळ्या गोष्टींनी दोघांनी मिळून हे षडयंत्र असले असं नक्की आहे. महेंद्र तुर्वे म्हणत आहेत तुमचे सहकारी की सुनील तटकरे यांनी अंबादास दानवे यांना हा व्हिडिओ दिला असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये? नक्की 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 त्या मताशी आम्ही 100% ठाम आहोत. साधारणतः तुमचा व्हिडिओ होता, संजय शिरसाटांचा व्हिडिओ होता, असे व्हिडिओ समोर येत आहेत, तुम्हाला टार्गेट केलं जातं. तुम्ही जर म्हणत आहात की याच्यामध्ये अंशतः खरं असेल, कारवाईची मागणी तुम्ही करणार? नक्की केली आम्ही कारवाईची मागणी. कालपासून आम्ही तेच सांगतो की आम्ही सत्यता पडताळून बघून जर का अंशतः खरं असेल त्याच्यामध्ये तर आम्ही त्याचा त्याग करायला तयार आहोत. पण तुम्हालाच का टार्गेट केलं जाते शिवसेनेच्या आमदारांना? तर रायगडच्या राजकारणामध्ये जे खऱ्या अर्थाने जनमानसामध्ये राहतात त्यांना असं पण टार्गेट केलं जातं. हा पूर्ण इतिहास आहे, त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. मानहानीचा दावा तटकरे साहेबांपासून आता बघितलं तर आतापर्यंत अनेक नेते ते भूमिगत झाले. याचं कारण असं आहे की तटकरे साहेबांनी कोणाला मोठंच होऊन दिलं नाही आपल्या फॅमिली सोडून. मानहानीचा दावा तुम्ही या ठिकाणी करणार? नक्की दाखल करणार.